महत्वाची बातमी, मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षणानंतर आठवड्याभरामध्ये माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर अहवालाचं लेखन आठवड्याभरामध्ये पूर्ण करून अहवाल सरकारला देण्याचा मागासवर्ग आयोगाचा मानस आहे। मराठा आरक्षणासंदर्भात निर्णयासाठी आणखी महिना लागणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, काल राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाचं मागासलेपण याचं सर्वेक्षण करण्यासाठी 15 जानेवारीपासून घरोघरी आयोगाचे सदस्य हे जाणार आणि याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। त्यानंतर पुढील 7 दिवसात अर्थात 15 जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू होईल आणि त्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये या संदर्भातला अहवाल हा तयार केला जाणार आहे। त्यासोबतच यातल्या काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या केल्या जातील आणि जो काही अंतिम अहवाल आहे तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला जो काही मार्ग आहे तो कदाचित मोकळा होण्याची शक्यता आहे। मात्र ज्या पद्धतीने कालच्या बैठकीत जो राज्य मागासवर्गीय आयोगाची मुंबईत ही बैठक पार पडली, या बैठकीत या संदर्भातला महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। अर्थात मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे। त्यासोबतच मागासवर्गीय आयोगाचे जे अध्यक्ष शुक्रे यांनी सुद्धा गोखले इन्स्टिट्यूट जी पुण्यातली संस्था आहे या संस्थेची चर्चा केलेली आहे। जे या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा या चर्चा ही केली गेलेली आहे आणि आता हे सॉफ्टवेअर तयार होऊन 15 जानेवारीपासून याचं सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे। यामधूनच स्पष्ट होणार आहे की मराठा समाज मागासलेला आहे की नाही आणि त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला जो निर्णय आहे तो राज्य सरकार घेऊ शकतं। साधारणतः 1 महिनाभराचा हा कालावधी असणार आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।